एकूण चेंडू आतापर्यंत त्याने 7 फेकलेले आहेत आणि 2 अतिरिक्त चेंडू खरं तर इकडे फेकावे लागतीलच हे षटक पूर्ण करण्यासाठी, कंप्लीट करण्यासाठी. भावेश पडवळे समोरच्या दिशेने खेळतायत, हवाई मार्गे चेंडू सीमा पार, फलंदाज बाद. बॅकलिफ्टने जितके फटके तुम्हाला खेळता येतील ते तुमच्यासाठी प्रोडक्टिव्ह असू शकतात. हायर बॅकलिफ्टने ज्यावेळेस फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळेस फलंदाज कदाचित अडचणीत येऊ शकतात. त्याचमुळे पाहायचंय आता कशा पद्धतीने फलंदाजी करतील. विश्वास 17 धाबांची गरज, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस इथे ही जोखमीची धाव पूर्ण होत आहे, फलंदाज ते पूर्ण करतायत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. 10 अशा पद्धतीने दोन्ही षटकांमध्ये आपण पाहिलं तर 20 धाबा पूर्ण झालेले आहेत. विश्वासचं षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपण सगळेजण बघत आहोत. यावेळेचा फटका सुद्धा चांगला होता, परंतु गोलंदाजाने अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण केलं, चेक केलं चेंडूला. चेंडूची गती कमी करण्यामध्ये त्याला यश मिळालं, एकच धाव मिळाली. गोलंदाजी करणारा संघ या सामन्यामध्ये पलटवार करण्याच्या प्रयत्नात आहेत, प्रयत्न तर करतायत ते. समोर खेळलेत, आणखी एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक चूक करतोय, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. चौकार. चर्चा त्यानंतर झालेली आहे. गोलंदाज नाखुश आहेत, नाराज आहेत, कारण हे षटक चांगलं सुरू केलं होतं गोलंदाज विश्वासने. अनुभवी गोलंदाज आहेत विश्वास, फलंदाजी सुद्धा चांगली झाली होती विश्वासची. उजव्या इष्टीच्या फार बाहेर अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केलाय. हा चेंडू वाईड ठरवण्यात आलेला आहे, एक अतिरिक्त धाव मिळेल. धावफलक पुढे जाईल, एकूण धावा आहेत 27-27. आता समोर ठेवलाय, मिस टायमिंग फटका प्रोड्यूस होतोय फलंदाजाच्या बॅटमधून. बघा, अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की क्षेत्ररक्षक थोडे जवळ असतात, त्याचमुळे मग क्षेत्ररक्षकांना कॉल करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळेस कॉलिंगचा अभाव असतो त्यावेळेस या अगोदर जो चौकार गेला होता त्या पद्धतीने मिसफील्ड होऊ शकते, परंतु त्याचा भुर्दंड तुम्हाला भोगण्यासाठी तयार लागेल. या पद्धतीने 1-2दा जर मिसफील्ड झाली तर सामना तुम्हाला गमवावा लागू शकतो, पराभवाच्या गर्तेकडे जावं लागू शकतं. फुलटॉस चेंडू, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत, भावेश चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव दरम्यान मिळालेली आहे. या षटकामध्ये तो जो चौकार आहे तो चौकार जिवारी लागू शकतो गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या, कारण तो चौकार जर देता आला नसता किंवा गेला नसता तर इक्वेशन वेगळं असू शकलं असतं. आणखी एक चांगला चेंडू, भावेशचं कौतुक करावं लागेल. व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग, चांगला स्टनिंग स्टॉप आणखी एकदा भावेशने केलेला आहे. एक धाव इकडे मिळालेली आपण सगळेजण बघत आहोत. एका धाब्याने धावफलक पुढे गेलं आणि धावफलक जाऊन पोहोचलेले ते 30 पर्यंत. बरोबर 3 षटकांचा केस संपला आणि 7 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. स्वागत सत्काराकडे. सात धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूंमध्ये 7 धावा बनवायचे आहेत. छोटेखानी विश्रांती ते घेण्यात आलेली आहे. ड्रिंक्स ब्रेक सुद्धा कॉल करण्यात आला होता. फलंदाजासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. यश पाटीलला 7 धावा रोखण्यामध्ये यश मिळेल का हे सगळेजण बघतायत किंवा ते पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. स्ट्रायकिंग याला फलंदाज सोनू थळे. पायांमध्ये चेंडू ठेवला, क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीत. अत्यंत चांगला दर्जेदार फटका, चौकार. थँक्स अ लॉट. ही बघा, आपण स्कूटी बघत आहोत की जी या स्पर्धेच्या मालिकावीरासाठी देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आकर्षक अशा ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. सायकलची तर जत्राच भरलेली आहे. समोरच्या दिशेने फटका केलाय, 2 फटके 2 मारले आणि विजय मिळवला फलंदाज सोनू तळेने. विजय मिळतो साई युगला. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.